नमस्कार. जीवन संजीवन हेल्थ या ऑफिशियल चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत आहे. आपल्या आसपास अनेक प्रकारच्या वनस्पती असतात ज्या आयुर्वेदिक गुणांनी भरपूर आणि समृद्ध असतात, परंतु त्याची आपल्याला माहिती नसल्यामुळे आपण त्याचा फायदा घेऊ शकत नाहीत. आणि आज आपण अशाच एका वनस्पतीची माहिती पाहणार आहोत ज्याचे गुणधर्म ऐकून तुम्हाला आश्चर्यचकित वाटेल. चित्रामध्ये दिसणारी जी वनस्पती आहे तिचं नाव अतिशय मजेशीर नाव आहे. या वनस्पतीला 9 वाजे असं म्हणतात, कारण या वनस्पतीची जी फुलं आहेत ती 9 वाजेनंतर फुलतात, म्हणून याला 9 बजे असं म्हणतात. स्थानिक भाषेमध्ये याला वेगवेगळे नाव आहेत. चिन गुलाब म्हणतात, कोणी विंचूचं झाड म्हणतात. तुमच्या भागामध्ये याला काय म्हणतात ते तुम्ही मला अवश्य कमेंट करून सांगा. या वनस्पतीच्या पानामध्ये आणि फुलामध्ये अँटीबॅक्टेरियल आणि अँटीफंगल गुणधर्म असतात. अतिशय उपयुक्त अशी ही वनस्पती आहे. या वनस्पतीच्या पानामध्ये व्हिटॅमिन ई खूप मोठ्या प्रमाणामध्ये असतं. व्हिटॅमिन ई तुम्हाला माहीत आहे की त्वचेचं आरोग्य आणि केसाचं आरोग्य राखण्यासाठी उत्तम भूमिका बजावत असतं व्हिटॅमिन ई. आणि त्यासाठी आपण वेगवेगळ्या प्रकारच्या व्हिटॅमिन ईच्या गोळ्या पण घेत असतो. तर या केमिकलयुक्त गोळ्या घेण्यापेक्षा हा एक नैसर्गिक स्रोत आहे. व्हिटॅमिन ईने भरपूर असा हा एक स्रोत आहे. म्हणून जर तुमच्या चेहऱ्यावर पिंपल सारखे होत असतील, चेहऱ्यावर तुमची त्वचा कोरडी पडत असेल, चेहऱ्यावर तुमच्या इन्फेक्शनमुळे काळे डाग पडलेले असतील, तुम्हाला फेअरनेस हवा असेल, गोरं व्हावं असं वाटत असेल, तर या वनस्पतीच्या पानांचा थोडंसं तुम्ही चुरगाळलं तरी त्याला चीक निघतो. हा रस जर तुम्ही चेहऱ्यावर लावला, याचा लेप 10 ते 15 मिनिटं लेप लावून जर चेहऱ्यावर ठेवला तर 2-3 वेळेसच वापरल्याने तुमच्या चेहऱ्यावर इतका फेअरनेस येतो की तुम्हाला कुठल्याही विविध प्रकारचे केमिकलयुक्त औषधं लावण्याची गरज पडत नाही. अशा पद्धतीनं नॅचरल तुमच्या चेहऱ्यावरचे पिंपलसुद्धा जातात. तुमच्या चेहऱ्याला एक वेगळा लुक येतो, फेअरनेस येतो, गोरा दिसायला लागतो चेहरा, कारण यामध्ये व्हिटॅमिन ई असतं. आणि व्हिटॅमिन ई चेहऱ्याची जी त्वचा आहे त्याचा पोत राखण्यासाठी अतिशय उत्तम असतं. तसंच या केसाच्या आरोग्यासाठी सुद्धा ही खूप महत्त्वाची वनस्पती आहे. बऱ्याच जणांना केसामध्ये कोंडा होण्याची समस्या असते. आता केसामध्ये कोंडा का होतो, तर केसामध्ये कोंडा होतो कारण केसाच्या मुळाशी जी कातडी असते, चमकदार कातडी पातळ, ती कातडी कोरडी पडते आणि मग त्याचे तुकडे होतात आणि ते तुकडे आपल्या केसांमध्ये सर्वत्र आढळतात आणि कपड्यावर सुद्धा पडतात. यालाच आपण कोंडा असं म्हणतो. ही जी वनस्पती आहे याच्यामध्ये व्हिटॅमिन ई खूप मोठ्या प्रमाणामध्ये असतं, जे त्वचेचा पोत सुधारतं. त्यामुळे तुमच्या केसांच्या मुळाशी जी त्वचा आहे तिचं सुद्धा त्याने पोत सुधारतं आणि त्याचे तुकडे होत नाही, म्हणजेच पर्यायाने तुमच्या केसांमध्ये कोंडा होत नाही. आणि त्याच पद्धतीने याच्यामध्ये व्हिटॅमिन ई असल्यामुळे, व्हिटॅमिन ई तुम्हाला माहीत आहे, बऱ्याच जणांनी त्याचा वापर पण केला असेल, की व्हिटॅमिन ई हे केस गळती रोखण्यासाठी आणि केसाचं आरोग्य राखण्यासाठी, त्याचबरोबर केस काळेभोर होण्यासाठी खूप महत्त्वाचं असतं. आणि या वनस्पतीमध्ये नैसर्गिक व्हिटॅमिन ई खूप मोठ्या प्रमाणामध्ये असतं, ज्यामुळे तुमचे केस काळेभोर होतात, गळती कमी होते, त्याचबरोबर केसामधला कोंडासुद्धा निघून जातो. तर याचा पेस्ट तयार करायचा आहे आणि आंघोळ करण्याच्या पूर्वी 10 ते 15 मिनिटं तुम्ही केसामध्ये लावून ठेवायचं आहे. या वनस्पतीचा कुठलाही साईड इफेक्ट नाही. आजपर्यंत आपण फक्त या वनस्पतीचा एक शोचं झाड किंवा फुलांसाठी म्हणून याचा वापर करत होतो, पण याचा आयुर्वेदिकदृष्ट्या ही खूप महत्त्वाची वनस्पती आहे आणि हे संशोधनामध्ये सिद्ध झालेलं आहे. याचा कुठलाही साईड इफेक्ट नाही. जर तुम्हाला काही प्रश्न असतील तर माझ्या या ईमेल आय डीवर तुम्ही मला अवश्य कळवा. या वनस्पतीच्या वापराविषयी वगैरे तुमच्या मनामध्ये तुमच्या आरोग्याविषयी काही समस्या असतील तर या माझ्या ईमेल आय डीला तुम्ही मेल करून अवश्य विचारू शकता. आणि या वनस्पतीचा वापर तुम्ही अवश्य करून बघा. कुठलाही साईड इफेक्ट नाही या वनस्पतीचा. आणि अशाच नवनवीन उपायासाठी जीवन संजीवनी हेल्थ या ऑफिशियल चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा. नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर क्लिक करा. धन्यवाद.